पुंडलिकाच्या बाबतीमध्ये एक विष्णू पुराणाचा भाग म्हणून एक पंढरी महात्म्य सांगितलं गेलं आहे. पंढरी महात्म्य जे पौराणिक संदर्भ पंढरी महात्म्याच्या संबंधातले मिळतात की नाही, एक स्कंद पुराणाचा काही भाग, एक पद्म पुराणाचा काही भाग आणि एक विष्णू पुराणाचा काही भाग म्हणून पंढरी महात्म्य सांगितलं गेलं. ते विष्णू पुराणाचं जे पंढरी महात्म्य आहे 6 अध्यायात आलेलं आहे. त्याच्यात पांडुरंग त्या पुंडलिकाच्या संबंधाने वर्णन आहे. पुंडलिकाच्याकडे जेव्हा परमात्मा आले, मायबापाची सेवा चालू असताना आले, पुंडलिकानं वीट टाकली, देवाला उभं राहायला सांगितलं, पण मायबाप झोपल्याच्या नंतर देवाकडे जाऊन देवाचं दर्शन घेऊन देवाशी बोलावं असं म्हणून पुंडलिकानं मायबापाचे पाय मांडीवरून बाजूला केले होते, पण फिरून देवाकडं पाहावं म्हणलं तर त्याला फिरता येईना. फिरून जेव्हा तो देवाकडं पाहायला लागला तेव्हा देवाच्या स्वागताकरता त्याला उठता येईना. उठून देवाच्या जवळ जाऊन बसला तेव्हा देवाच्या पायाला स्पर्श करावा म्हणला तर त्याचा हात हालेना. बराच वेळ ही अशी अवस्था होती पुंडलिकाची, आणि तो हात हालेना. या अवस्थेत कसा तरी तो हात हलवून पुंडलिकानं देवाला नमस्कार केला, हात देवाच्या पायाला लावले आणि देवाला नमस्कार केला आणि देवाच्या चेहऱ्याकडे पाहायला लागला तर डोळ्यातून येणाऱ्या अश्रूने देवाचा चेहरा त्याला नीट निहाळता येईना. येत असलेले अश्रू पुसले तर आपल्याला देवाच्या मुखाचं अवलोकन करता येईल या भावनेनं हात डोळ्यापर्यंत नेऊन डोळे पुसावेत म्हणलं, डोळ्यापर्यंत हात जाईनात, डोळ्यापर्यंत हात जाईनात, हात डोळ्यापर्यंत जाईना, डोळे पुसता येईनात, देवाचं मुखारविंद पाहता येईना. अशा अवस्थेत पुंडलिकराय तिथं बसलेले असताना निदान देवाच्या संबंधानं काही स्तुतीच आपण बोलावं, देवाशी काही बोलावं, देवाला माझ्याकरता तुम्ही आलात देवा एवढं तरी म्हणावं म्हणून बोलायचं ठरवलं तर वाणीतून शब्द उमटेना. हे शब्द उमटत नाही, हात हालत नाही, उठवत नाही. हे सगळं काय हो? स्तब्धो भवती. याला म्हणतात स्तब्धीभाव. स्तब्धीभाव आपल्याला सुद्धा असा स्तब्धीभावाचा अनुभव एखाद्या वेळेला संसारी माणसाला सुद्धा येतो. बघा, येतो. लक्ष देऊन पहा म्हणजे येतो की नाही कळतं तुम्हाला. लक्ष देऊन पहा. आपल्या जीवनामध्ये अनेकदा येतो, अनेकदा, एकदा दोनदा नाही, प्रत्येकाच्या जीवनात येतो. हे स्तब्धीभावाचं चिंतन नारदाच्या भक्तिसूत्राच्या संबंधानं करताना असा स्तब्धीभावाचा अनुभव आपल्याला कधी येतो का हे पाहायचं मी ठरवलं. मलाही आला, मी अनेकांना पाहायला लावला, त्यांनाही आला. बरं का, देवाच्या संबंधानं स्तब्धीभावाचा अनुभव यावा लागतो असं नाही. आपल्या अगदी प्रेमाचा एखादा मित्र आहे, बरेच दिवस समजा आपली त्याची भेट झालेली नाही, तो आला जर समजा आपल्याकडे, आपण ओसरीवरच बसलेले असतो, तो दारात असतो, जाऊन धावत त्याला मिठी मारायची भावना असते, पण लगबगीनं उठणं होतं का? होतं का? बघा तुम्ही कधी करून बघा. करून बघा म्हणजे कोणीतरी मित्राला बोलवायचं, मग तो दारात आला की पळत जायचा प्रयत्न, असं चालत नाही. ते सहजी घडावं लागतं. तेव्हा त्याचा अनुभव आपल्याला घेता येतो. प्रेमाची व्यक्ती आपल्या समोर आल्याच्या नंतर, ऐका, बऱ्याच दिवसानंतर त्या व्यक्तीचं दर्शन झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीच्या संबंधानं प्रेम व्यक्त करण्याकरता जो कोणता व्यवहार करायचा असेल तो व्यवहार करण्याचा माणूस जेव्हा प्रयत्न करतो, काही करता येत नाही, त्याला काही सुचत नाही, याला म्हणतात स्तब्धीभाव. हा स्तब्धीभाव म्हणजे ताटस्थ्य. बघा, गोपिकांच्या संबंधानं वर्णन करताना कसं केले बघा. किंवा त्या युगल गीताचा विचार करा. भागवतामध्ये एक युगल गीत आहे, 2-2 श्लोकाचा एक अन्वय. ते देवाचं वेणुवादन ऐकून तिथं आलेल्या सगळ्याच्या सगळ्या हरिणादिकाचं वर्णन केले. वृंदशो व्रजवृषाः मृगगावो वेणुवाद्य हृत चेतसः एत्य दंतदष्ट कवलाः धृतकर्णाः निद्रिताः लिखितचित्रमिवासन. भागवतात वर्णन करतात व्यासमहर्षी. भगवंताच्या वेणूचा नाद ऐकू आल्याबरोबर त्या वृंदावनातून झुंडीनं व्रज वृषाः मृगगावाः, हरिणं, गाई, बैल हे सगळे प्राणी झुंडीनं भगवंताचं ते वेणुवादन ऐकण्याकरता म्हणून देवाजवळ आले. आणि त्यांनी काय केलं होतं? दंत दष्ट कवलाः, दातात त्यांनी गवत जे धरलेलं होतं तोंडात, ते चावता चावता दातातलं गवत तसंच थांबून गेलं, रवंथ तसाच थांबला. दंत दष्ट कवलाः धृतकर्णाः, कानाशी टवकारलेले, निद्रिताः लिखित चित्रमिवासन. आणि डोळे मिटून ते हरिण वगैरे प्राणी देवाचं वेणुवादन जे ऐकण्यात तटस्थ उभे होते ना, त्यांचा तो तटस्थ भाव पाहिल्याबरोबर निद्रिताः,
जणू काय हे झोपलेत की काय असं वाटत होतं. लिखित चित्रम इव, जणू काही एखादं त्या हरिणाचं चित्र काढलं की काय बाबा असा तो हरिण दिसत होता. हे काय आहे, त्या हरिणाला, त्या गाईला, सगळ्यांना प्राप्त झालेलं ताटस्थ्य म्हणजे स्तब्धी भाव आहे. स्तब्धी भाव आहे बरं का. ते वेणुवादनाच्या संबंधानं भानुदास महाराजांनी केलेल्या वर्णनात ते असंच म्हणतात की नाही, यमनाजळ स्थिर स्थिर वाहे, रविमंडळ चालता स्तब्ध होये. आहे की नाही, यमुनाजळ स्थिर स्थिर वाहे. यमुनेचं पाणी सुद्धा देवाच्या वेणुवादनानं स्थिर स्थिर व्हायला लागलं, त्यालाच ताटस्थ्य आलं, त्यालाही स्तब्धी भाव आला. किंवा भगवान श्रीकृष्ण परमात्मा समोर प्रगट झाल्याबरोबर गोपिकाची काय अवस्था, त्याच्याबद्दल तुकाराम महाराजांनी वर्णन केले. दंत धावनाचा मुखा माझी हात, वाद्य वाजते नायिके जनमात, करी श्रवण श्रीकृष्ण वेणुगीत, स्वामी तुका याचा पुरवी मनोरथ. व देवाच्या वेणूचा नाद कानावर आला आणि समोर भगवान प्रगट झालेला असताना सुद्धा दात घासताना जो हात तोंडात होता तो हालायचा थांबला. दंत धावनाचा मुखा माझी हात, वाद्य वाजती, वाद्य वाजायला लागलेली सगळीच्या सगळी सकाळच्या वेळेला, नगारा वगैरे वाद्य वाजतात, देवाचा चौघडा वगैरे वाजतो, ते सगळे वाद्य वाजायला लागलेली. जन्मात लोक बोलायला लागले, पण नायिके हे त्याला काहीच ऐकू येत नाही त्या गवळणीला. कशामुळं? करी श्रवण श्रीकृष्ण वेणुगीत, श्रीकृष्णाच्या वेणुनादाचं श्रवण तिचं चालू असताना त्या गोपिकेला आलेला हा स्तब्धी भाव आहे. असा स्तब्धी भाव भक्ताला भक्तीच्या प्राप्तीनं सिद्ध होतो. यज्ञात्वा मत्तो भवती, भक्तीच्या ज्ञानाच्या योगानं तो महात्मा उन्मत्त अवस्थेला प्राप्त होतो. स्तब्धो भवती, स्तब्धी भावाला प्राप्त होतो. आणि पुढचं वर्णन, शेवटचं वर्णन केलं, आत्मारामो भवती, तो महात्मा आत्माराम स्थितीला प्राप्त होतो. आत्म्यातच रमण करणारा होतो. आत्म्यातच रमण करतो म्हणजे तो विषयाराम इंद्रियाराम होत नाही. अघायुरिंद्रियारामो मोघम पार्थ सजीवती असं जे देवानी वर्णन केलं, ती अवस्था त्याची राहत नाही, त्याला इंद्रियात रमण होत नाही. ते काय, भागवतामध्ये नंदिनी, त्या दक्ष प्रकरणामध्ये नंदिनी ब्राह्मणाला उद्देशून दिलेला शाप आहे त्याच्यात त्याने काय सांगितलं होतं, त्याच्यात एक शब्द आहे, वित्त देहेंद्रियारामाहा याचका विचरंत्विह. या ब्राह्मणांच्या संबंधानं असं होईल म्हणे. काय होईल तर वित्त, देह आणि इंद्रिय याच्यातच हे रमतील, याच्यातच हे आत्म्यात रमणार नाहीत, पैशात रमतील. पैशात रमला म्हणजे पैशाच्या प्राप्तीकरता, पैसाच माझ्याकरता सर्वस्व आहे अशी ज्याची भावना, तो पैशात रमणारा. देहातच रमणारा तो देहाराम, पैशात रमला तो वित्ताराम, आणि इंद्रियात रमला तो इंद्रियाराम. वित्त देहेंद्रियारामा हा असं वर्णन जे केलेलं की नाही, त्या दृष्टीनं पैशात कोणी रमतो, कोणी देहात रमतो. देहात रमणारा सुद्धा कोणी स्वदेहात रमतो, तर कोणी परदेहात रमतो. काय असेल ते असू द्या. आणि काही लोक मात्र इंद्रियात रमणारे, या सगळ्यांचा विचार जर आपण केला, यांचं कोणाचंही कल्याण होत नाही. मोघम पार्थस जीवती. भगवंताने सांगितलं, हे वित्तात, देहात, इंद्रियात रमणारे जे लोक आहेत ना, हे सगळे अघायुः, हे सगळेच्या सगळे यांचं जीवन पापी आहे. आणि हे मोघम जीवती, हे सगळे व्यर्थ विनाकारण जगायला लागलेत बाबा, असं देवाने त्यांचं वर्णन केलेलं आहे. पण भक्त महात्मा वित्ताराम नसतो. भक्ती प्राप्त झालेला महात्मा इंद्रियाराम नसतो. भक्ती प्राप्त झालेला महात्मा देहाराम नसतो. तर भक्ती प्राप्त झालेला महात्मा आत्माराम असतो. आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी त्याचं रमण असतं. ही त्याची योग्यता आहे. आणि ही योग्यता कोणाला प्राप्त झाली? ज्याला भक्तीचा परम लाभ झाला. जया भक्तीची ए तुली प्राप्ती, जे कैवल्या ते परवते सर म्हणते. हे जे ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं चिंतन भक्ताच्या संबंधातलं आपण पाहिलं. ती अवस्था ज्याला आलेली आहे त्या भक्ताला सिद्ध होणारी स्थिती कशी असते, त्या भक्तीचा लाभ झाला, भक्तीची प्राप्ती झाली आणि भक्तीचं ज्ञान झालं म्हणजे महात्म्याची अवस्था कशी कशी होत जाते, या संबंधानं विस्ताराने नारदाने केलेलं हे जे 3 सूत्रातले चिंतन आहे, याचा आपण विचार 3 दिवसात पाहण्याचा प्रयत्न केला. 3 दिवसाचं हे चिंतन दरवर्षी आपण करतो. संत वचनामृत मंडळ नांदेड या मंडळाच्याकडून दरवर्षी ही सेवा होते.
आपणा सर्वांच्यासाठी म्हणून काहीतरी संतांच्या वचनाचा विचार करावा. संत वचनाशिवाय कल्याणाला दुसरा कोणताही मार्ग सध्याच्या काळात हातात नाही. लोकांना संताचं वाक्य वाचल्याशिवाय, संताच्या वाक्याचा अर्थ चिंतन केल्याशिवाय, संताच्या वाक्यात संतांनी सांगितलेला जो विचार आहे तो आत्मसात केल्याशिवाय, संताच्या वाक्यातून संत महात्म्याने सांगितलेले जे आचरण आहे ते केल्याशिवाय आपल्या सुखाचा मार्ग प्रशस्त नाही. बघा तुम्ही, शांत राहा जरा. जगात आपल्याला कल्याणाला एवढं एकच सध्या साहित्य आहे, एवढं एकच आहे. ज्ञानेश्वरी आहे, तुकाराम महाराजांची गाथा आहे, नारदांची भक्तिसूत्र आहेत, पुराणं आहेत, वेदशास्त्र आहेत. याच्यातूनच आपल्या कल्याणाचा, परमकल्याणाचा मार्ग माणसाला शोधता येतो. कितीही बाकी भौतिक सुखाच्या संबंधानं विज्ञानाची प्रगती असू द्या, शुद्धीत जगायचं असेल, शांतीत जगायचं असेल, समाधानात जगायचं असेल, तर ते समाधान प्राप्त करून घेण्याकरता साधू पुरुषाच्या वचनाला शरण जाण्याशिवाय आपल्या हातात दुसरा कोणताही मार्ग नाही. म्हणून आपल्याकडे संत महात्म्यांनी सांगितलं की जनाबाई काय बोलल्या, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, आहे की नाही. ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथाचं वाचन करा. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. एका तरी ओवीचा विचार करा, एका तरी ओवीत सांगितलेल्या तत्वाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. हे कशाकरता सांगितलं हो? आपलं कल्याण व्हावं याच्याकरता. भागवतात आलेल्या विषयाच्या संबंधानं भागवताच्या दुसऱ्या श्लोकात व्यासाने असं वर्णन केले पा, धर्म प्रोज्जित कैतवोत्र परमो निर्मत्सराणाम सताम. या भागवतात काय सांगितलं? निर्मत्सर असलेल्या महात्म्यांनी पाळलेला निष्काम भक्ती नावाचा धर्म. वेद्यम वास्तव मात्र वस्तू शिवदम तापत्रयोन्मूलनम, त्रिविध तापाचा नाश करणारी अशी वास्तव असलेली परमात्मा वस्तू इथं मी सांगतो. श्रीमद्भागवते महामुनिकृते किंवा परैही, श्रीमद्भागवताच्या चिंतनाच्या योगानं तुमच्या हृदयात परमात्मा आरूढ व्हावा अशी व्यवस्था व्यासांनी करून ठेवल्याच्या नंतर इतर ग्रंथ किंवा इतर गोष्टी घेऊन काय करायचं बाबा, असं जे व्यासांनीच तिथं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. यातून लक्षात असं घ्यायचं आहे की ही सगळी ग्रंथरचना साधू पुरुषांनी कर्मणुकीकरता केलेली नाही. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्यांना विद्वत्ता प्रगट करायची होती म्हणून नाही. त्यांना साहित्याचं ज्ञान होतं म्हणून साहित्यकृती व्यक्त करण्याच्या दृष्टीनं, साहित्यकृती जगाला देण्याच्या दृष्टीनं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली असं नाही. जगाचं कल्याण व्हावं, परमात्मा प्राप्त व्हावा, जगाच्या त्रिविध तापाचा नाश व्हावा, जगाला वास्तव असलेली परमात्मा वस्तू कळून जगाचं परम कल्याण व्हावं, याच भावनेनं ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली. याच भावनेनं तुकाराम महाराज गाथा लिहितात. याच भावनेनं सगळ्या संतांचं वाङ्मय येतं आणि याच भावनेनं नारदासारख्या महर्षींच्याकडून होणारी अशी सूत्रात्मक रचनाही होते. याचा विचार आपण केला पाहिजे आणि या संत वाङ्मयाचं सतत परिशीलन आपल्याला घडलं पाहिजे. असं परिशीलन काहीतरी निमित्तानं दरवर्षी 2-3 दिवस एका ठिकाणी येऊन आपल्या सर्वांना घडावं, याच्याकरता मागच्या 15-16 वर्षापूर्वी या संत वचनामृत मंडळाची स्थापना झाली आणि मंडळ आजपर्यंत दरवर्षी काही ना काहीतरी निमित्तानं, कोणत्या तरी निमित्तानं, कोणत्या तरी संताच्या संबंधानं विचार घेऊन आपल्यासमोर येण्याचा प्रयत्न करतं. आपण तो विचार करतो. दरवर्षी आपण सगळे एका ठिकाणी येता. वस्तुतः असं आहे, सध्याचा काळ जर आपण पाहिला तर मनोरंजनाची सगळी साधनं माणसाला घर बसल्या उपलब्ध आहेत. मनोरंजनाची सगळी साधनं आहेत. आपल्याला काही माहिती मिळवायची म्हणली तर ती साधनंसुद्धा सध्या घर बसल्या माणसाला उपलब्ध आहेत. अशाही काळामध्ये एवढ्या संख्येनं आपण सगळ्यांनी एकत्रित यावं आणि चिंतन करावं. हे कशाने घडतं? साधू पुरुषांच्या वचनाचा हा प्रभाव आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. संताच्या वचनाचा प्रभाव आहे. संताच्या वचनाच्या विषयी आपल्या अंतःकरणात असलेलं हे प्रेम आहे, प्रभावही आहे आणि आपल्या अंतःकरणात असलेलं प्रेमही आहे. संत वचनाचा प्रभाव तर आहेच आहे ना. संत वचन प्रभावी आहे ते इथं आपण जेवढे लोक बसलो एवढ्याच लोकांच्या करता संत वचन प्रभावी आहे असं आहे का? नाही ना. जगातल्या सगळ्या लोकांच्या करता संत वचन प्रभावी असताना इथं एवढेच लोक काय येतात? त्याचं कारण आहे ते प्रभावी तर सगळ्या करताच आहे, पण त्या संत वचनाच्या संबंधानं प्रेम असलेली मंडळी अशी मर्यादितच असते. अशी मर्यादितच आहे. अशी मर्यादित आहे याचा अर्थ एवढ्याच लोकांना संत वचनाचं प्रेम आहे असे मला म्हणायचं नाही.
अजूनही लोक आहेत, काही अडचणीने येऊ शकत नाहीत, हा भाग वेगळा आहे. पण संख्येचा विचार जर आपण पाहिला तर संत वचनाचा प्रभाव सगळ्याच्या करता असताना तेवढी संख्या संत वचनाच्या विचाराकरता प्रवृत्त असलेली आपल्याला दिसत नाही. ती प्रवृत्त अधिक पद्धतीनं झाली पाहिजे. याच्याकरता म्हणून हा प्रयत्न आपला सगळा दरवर्षी असतो. आपण काहीतरी 2-3 दिवस आपल्याला काहीतरी वेगळं ऐकायचं आहे, करमणूक करून घ्यायचे म्हणून इथं यायचं नाही. आपण यायचं कशाकरता? संत वचनाचं प्रेम आपल्या अंतःकरणात जे आहे हे वाढावं याच्याकरता. आहेच आहे, ते वाढलं पाहिजे. आपल्याही अंतःकरणातलं संत वचनाचं प्रेम वाढलं पाहिजे. आपल्या संबंधातल्या मंडळीच्याही अंतःकरणामध्ये हे प्रेम आपल्याला निर्माण करता आलं पाहिजे. याच्याकरता एक वेगळ्या पद्धतीचा विचार घेऊन जाण्याकरता आपण या ठिकाणी यावं, हे विचारमंथन व्हावं, आपण हा विचार घेऊन जावं. अनेकांच्या अंतःकरणामध्ये संत वाङ्मयाच्या संबंधानं आस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. साधू संताची सेवा पण करावी, देवाची सेवा करावी, राष्ट्राची सेवा करावी, कुटुंबाची सेवा करावी. आणि सगळ्याची सेवा करत असताना आपल्याला व्यवस्थित रीतीनं करता यावे, याच्याकरता संत वाङ्मयाची कास धरणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, आपण भगवंताची भक्ती केली आणि देवाला सर्वस्व समर्पण करण्याचा प्रयत्न केला तर आपला परमार्थच होतो म्हणायचं नाही. आमचे गुरुजी असं सांगायचे की बाबा, आपण सगळं देवाला समर्पण केलं की आपला संसारही चांगला चालतो. गुरुजी असं त्याच्यात स्पष्टीकरण असं सांगायचे, माझं घर मी देवाला समर्पण केलं की या घरामध्ये कोणताही दुर्व्यवहार मी करणार नाही, म्हणजे घर चांगलं चाललं ना, संसारच चांगला झाला ना. माझा पैसा माझा नसून हा देवाचा आहे, लगे देवळात नेऊन टाकायची गरज नाही. माझा पैसा देवाचा आहे ही जर भावना मी केली तर माझ्या पैशाचा दुरुपयोग माझ्याकडून होणार नाही, दुर्व्यवहार माझ्या पैशातून मी करणार नाही. माझा पैसा माझा आहे म्हणून सांगितलं की माणूस काहीही करू शकतो त्या पैशातून. पण माझा पैसा देवाचा आणि हा सांभाळायपुरता माझ्याजवळ आहे, त्या भावनेनं जर मनुष्य जगायला लागला, पैसा टिकून राहिला ना घरात, मग संसार साधला की परमार्थ साधला? सांगा ना. संसारही चांगला साधावा, आपला परमार्थही चांगला साधावा, याच्याकरता आपलं सर्वस्व आपण भगवंताला समर्पण करावं. हीच भगवंताची भक्ती आहे. या भक्तीच्या संबंधातलंच हे नारदाने सांगितलेलं शास्त्र आहे. हे जाणून घ्यायचं कशाकरता? केवळ परमार्थाकरता नाही बाबा, हे सगळं संसाराकरताही उपयोगी पडणार आहे. याचं भान आपण ठेवलं पाहिजे. असंच भान आपल्या संबंधित लोकांच्या अंतःकरणातही आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सगळी सेवा देवाची सेवा आहे. कोणी मातापित्याची सेवा केली तीही देवाची सेवा. तरुणांच्याकरता तर हे विशेष रीतीनं सांगण्याची गरज निर्माण झाली सध्या. आपल्या मायबापाची सेवा करत असताना परमेश्वर भावनेनंच मातापित्याची सेवा प्रत्येकानं केली पाहिजे. तरुणाच्याकरता हे आवर्जून सांगितलं पाहिजे. सध्या कित्येक तरुणांच्याकडे पाहिल्याच्या नंतर त्यांच्या अंतःकरणात मातापित्याच्या सेवेची भावना नाही, असं दृश्य दिसतं. काय होतं, एक पिढीचं अंतर असतं, त्याला जनरेशन गॅप वगैरे काहीतरी म्हणता तुम्ही. पण त्या कारणानं जरी काही थोडेफार मतभेद असले तरी परंतु माता पित्याच्या सेवेमध्ये अंतर येऊ द्यायचं काही कारण नसतं. एक मागं मी एक पुस्तक वाचलं होतं. त्या पुस्तकात एक लहानशी कथा होती. ती कथा सांगतो आणि त्या कथेतून आपण मायबापाचं आपलं जरी जमत नसलं तरी त्यांचे विचार बदलण्याच्या पेक्षा आपले विचार आपण बदलू शकतो हे लक्षात घ्या. कथा अशी होती, एक घरामध्ये एक माणूस, त्याला बिडीचं व्यसन होतं. तो बिडी ओढायचा. त्याचं पाहून त्याचा 10-12 वर्षाचा मुलगा बिडी ओढायला लागला. बापाचं पाहून बिडी ओढायला लागला. बापा देखत जेव्हा त्यानं बिडी ओढली तेव्हा बापानं त्याला समजावून सांगायचा प्रयत्न केला, बाळा बिडी ओढू नये रे, चांगलं नसतं. तो म्हणला, चांगलं नसतं मलाही माहिती आहे, मग ओढतोस का? तुम्ही ओढताना म्हणलं म्हणून मी ओढतो. बापाला त्यानं काय सांगितलं? तुम्ही ओढताना म्हणून मी ओढतो. बापाने त्याला समजून सांगितलं, ते बरोबर आहे तुझं, पण माझं बिडीचं व्यसन जात नाही बाबा आता लवकर, आणि तुझं नवीन व्यसन आहे, लवकर सुटायचा प्रयत्न कर ना, शक्य आहे ना लवकर सोडणं तुला, तुझं व्यसन ताज आहे, माझं जुनं आहे बाबा, हे लवकर सुटत नाही. पटलं नाही पोराला. बापाने 10-5 दिवस जाऊ दिले आणि 10-5 दिवसाच्या नंतर बापाने पोराला बागेत नेलं. बागेत नेऊन काय केलं बापाने, एक काही असं गवत उठलेलं होतं. पोराला सांगितलं, हे 10-5 गवताची अशी हे ताटं जी उभी आहे तिथं थोडं उपटून टाक बरं. त्यानं ते गवत लगेच उपटून टाकलं. पोरानं गवत उपटून टाकलं आणि पोरानं गवत उपटणं झाल्यावर बाप त्याला म्हणायला लागला, तिथे एक मोठं झाड होतं, ते झाड दाखवलं पोराला
आणि बाप म्हणतो, अरे हे झाडे आपल्याला इथून काढायचं, थोडं उपटून बघ बरं. त्या पोराने प्रयत्न केला, झाड उपटता आलं का? ते पोरग बापाला म्हणायला लागलं, बाबा असं कसं सांगता म्हणे तुम्ही, झाड कसं उपटलं जाईल? गवत उपटलं जातं, लवाळी उपटली जातात, बरोबर आहे, गवत कसं उपटलं जायचं? बापानं पोराला तेच सांगितलं, बाबा तेच मी तुला परवाच्या दिवशी सांगत होतो, तुझं व्यसन ह्या गवतासारखं आहे रे, माझं व्यसन त्या झाडासारखं आहे रे. झाड उपटता येत नाही, पण गवत उपटता जर येत असेल तर माझं व्यसन सुटायला वेळ लागेल बाबा, ते निघत नाही. तुझं व्यसन काढ. उदाहरण संपलं माझं. बापाचं व्यसन आणि मुलाचं व्यसन याच्यात कोणाचं व्यसन सुटणं शक्य आहे? पोराचं व्यसन सुटणं शक्य आहे ना? सुटणं शक्य आहे. असाच विचार जर आपण करायला लागलो तर बापाचे विचार आणि मुलाचे विचार याच्यात अंतर जर असेल तर कोणाचे विचार बदलू शकतात याचा जर आपण विचार केला, बापाचे विचार बदलायला पोरांनी सांगून काही उपयोग होत नाही, हे पोरांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपलेच विचार मायबापाच्या विचाराशी समांतर करून त्यांची सेवा करण्याचा जर आपण प्रयत्न केला, एक प्रकारची ती सुद्धा परमेश्वराची भक्तीच आपल्याला घडणार आहे. हा विचार प्रत्येकाने लक्षात घेतला पाहिजे. आपल्या संबंधितांना हा विचार सांगितला पाहिजे. राष्ट्राचीही भक्ती केली पाहिजे, देवाचीही उपासना केली पाहिजे. देवाच्या उपासनेकरता आपल्यासमोर आपल्या योग्यतेनुसार जे जे माध्यम येण्याची शक्यता आहे त्या माध्यमाच्या ठिकाणी तशा पद्धतीनं सेवा समर्पण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हा सगळा विचार आपल्या अंतःकरणात जागा व्हावा. त्यानिमित्तानं एक अल्पसा प्रयत्न म्हणून ही 2-3 दिवसाची सेवा काहीतरी एखादा ग्रंथ विचाराकरता घेऊन आपण करत असतो. आणि ही सेवा करण्याकरता म्हणून एवढा सगळा मेळ जमा करणं हे आमचं संत वचनामृत मंडळ दरवर्षी करत राहतं. काय तुकाराम महाराजांनी वर्णन केलं, एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ जमविला. एकल्याचा खेळ नसतो म्हणून मेळा जमा करावा लागतो. तसं हे चिंतन करणं, असे कार्यक्रम घडवून आणणं, याच्यातून समाजाच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या संबंधानं, संतांच्या संबंधानं श्रद्धाभाव निर्माण करणं, ही गोष्ट एकट्याला आपल्या घरात बसून शक्य होत नाही. आपण हा विचार बोलू शकतो, आपण हा विचार करू शकतो. आपण एकट्याने जरी हा विचार केला तरी कल्याण होतं, हे सगळं खरं आहे. पण हा विचार आपल्याला सामूहिक पद्धतीनं जर करता आला तर सर्वांचं कल्याण आणि सर्वाच्या कल्याणाच्या सोबत आपल्या सर्वांच्याकडून अनेकांना प्रेरणा मिळण्याची